सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस या लाईव्ह सेशन मध्ये। आणि आज आपण मुलांची डेली फळ्यावर प्रॅक्टिस करून घेणार आहोत। दीदी तुझं नाव सांग आणि तुझं स्टँडर्ड सांग। माझं नाव अवनी आहे आणि मी 3rd स्टँडर्ड मध्ये शिकते। 3rd स्टँडर्ड मध्ये ओके स्टार्ट। 15 बोलायचं, जी काही तू ऍक्शन करत आहे ना ती बोलायचं। हाँ काय बनवणार आहे तू? टेबल बनवणार आहे का? हो। इथं बनव ये। बोल। 5 5 25 9 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 थोडं तिकडे जो 9 5 45 59 एकच डॅश दे मध्ये 8 1 7 7 2 3 6 2 9 5 ओके। हा टेबल कसा बनवला सगळ्यांना सांग, कसा बनवलाय तू टेबल? हा 5 आणि हा 9 आहे तर ह्या दोघांना म्हणजे खरंच प्लस नाही करायचं, फक्त त्यांना डायरेक्ट लिहायचं। आणि आता 0 म्हणजे 2 डिजिट आणि हे पण 2 डिजिट आहे, तर मग ह्याला ह्याच्याने प्लस करायचं आणि मग हे लिहायचं असं। म्हणजे हा 8 तू इथं लिहिलाय हां बरोबर, आणि या दोघांचं काय केलंय? या दोघांचं प्लस केलंय आणि हा 1 आहे तसाच लिहिलाय इथं। या 10 करायचं नाही पूर्ण दोघांचं। 10 + 1 किती केलंय? 11। इथं काय केलं सांग? इथं 7 जसं आहे तसंच लिहिलंय इथं, आणि इथं 5 + 2 7 होतं आणि हा 1 जसं आहे ते तसंच इथं लिहिलंय। बरं हां पुढं 6 इथं असंच लिहिलंय आणि हा 0 आहे म्हणून ह्याला जसं आहे नंबर 3 तसंच इथं लिहायचा आणि हा 2 इथं लिहायचा। आता 5 इथं डायरेक्ट लिहिलाय, तर मग 4 + 5 = 9 होतं, इथं 9 लिहिलं। मग 2 जसं आहे तसंच लिहायचं इथं। हा 9 व्यवस्थित लिही। ओके, म्हणजे हा तू आता टेबल बनवला। ओके चला पुढे। इथं 59च्या टेबलमध्ये 1 59हून छोटा आहे म्हणून वरती 0 आणि खाली पण 0, तर 1 - 0 1 हा 8 घेतला खाली। आता 59च्या टेबलमध्ये 18 नाहीत म्हणून वरती 0 खाली पण 0। आता 18 - 0 = 18, 3 पण घेतला खाली। तर 59च्या टेबलमध्ये 183 नाही आहेत म्हणून त्याच्याहून छोटा नंबर आहे 177, जो येतो 3rd नंबरला 177। आता इथं 8 आहे, तर मग 3 - 7 नाही होत, मग इथं झाले 7 आणि इथं झाले 13। 13 - 7 = 6, 7 - 7 0, 1 - 1 0। 6 बरोबर काढा। हा 0 घेतला खाली। 59च्या टेबलमध्ये 60 नाही आहेत, मग तो छोटा नंबर आहे 59, जो येतो 1st नंबरला -59। 60 - 59 = 0 नाही जात म्हणून इथं झाले 10 आणि इथं झाले 5। 10 - 9 = 1, 5 - 5 = 0। हा 5 घेतला खाली। 59च्या टेबलमध्ये 15 आहेत म्हणून वरती 0 मायनस खाली पण 0, 15 0 बरोबर लिही। ते बरोबर होतं ना? जाऊ दे, लिही पटपट। 10 - 9 1, 5 - 5 0 मायनस आता हा 5 आपण खाली घेतलेला आहे तर इथं 5, मग 59च्या टेबलमध्ये 15 आहेत म्हणून वरती 0 लिहिलता, मग खाली पण 0। 15 - 0 = 15। मला आता सांग, आता इथं पण 0 आणि खाली पण 0 का लिहिलाय? कारण की 59 15हून मोठा आहे बरोबर। हा म्हणजे हा नंबर काय छोटा आहे 59 स्मॉल आहे आणि हा बिगर आहे। अशा वेळेस काय कॉन्सेप्ट आहे? 0 म्हणजे कुठं वरती पण 0 आणि खाली पण 0, वरी पण 0। 0। तर बघा पालकांनो, सर्वात महत्त्वाचं की आता ही विद्यार्थी 3rd ला आहे आणि हा डिवाइड आहे। दीदी दाखव सगळ्यांना। 18305
5 डिजिट मल्टीप्लाय बाय डिवाइड बाय 2 डिजिट. 5 डिजिट डिवाइड बाय 2 डिजिट हा डिवाइड आहे आणि हा डिवाइड थर्डचे विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये करून दाखवतात. मी तुमच्या समोर प्रॅक्टिकल मध्ये हे मुलांना आपण फळ्यावर प्रॅक्टिस करून घेतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की ही क्षमता आत्ताही जरी चेक केली कोणत्याही शाळेत जाऊन तर 50% मुलांना मी गॅरंटी देऊन सांगतो की हा डिवाइड येणार नाही. ते 10वी असू द्या, 9वी असू द्या, 7वी असू द्या, 8वी असू द्या. कारण मी शाळेत जाऊन मुलांचे डेमो घेतलेले आहेत आणि मला पूर्ण माहिती आहे की ह्या मुलांना डिवाइड येत नाही. ह्या तर मोठा आहे, छोटा सुद्धा येत नाही. तर थर्ड मध्ये ही क्षमता नाही आहे हे तुम्हालाही माहिती आहे, जे शिक्षक असतील त्यांनाही माहिती आहे, विद्यार्थ्यांना पण माहिती आहे की ही जी क्षमता आहे ही डिवाइडची क्षमता थर्ड मधली नाही आहे. आता हा डिवाइड कोणत्या वर्गाचा आहे तर हा डिवाइड आहे 5व्या वर्गाचा. 5वीचा जर तुम्ही फर्स्ट टर्मचा एक्सरसाइज काढला तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये दिसेल की 4th स्टँडर्ड मध्ये अत्यंत सिंपल डिवाइड आहे, स्टेप बाय स्टेप. आणि हे जी डिवाइडची जी क्षमता आहे ही 5th पासून चालू होते, डिफिकल्ट डिवाइड. तर ही मुलगी आत्तापासनं अत्यंत 3rd स्टँडर्ड मध्ये असून सुद्धा ही क्लिअर करते. हा एकच डिवाइड नाही तर कोणताही जरी हिला डिवाइड दिला हार्ड तरी ती मुलगी अत्यंत व्यवस्थितशीर न चुकता ती सोडून दाखवते. याचा अर्थ असा की आपण प्रॅक्टिस, डेली सेशन आणि खऱ्या अर्थानं स्टेप बाय स्टेप जर मुलांना पद्धतशीर शिकवलं, आमचे सगळे शिक्षक अत्यंत मनापासून आणि स्टेप बाय स्टेप शिकवतात, त्यामुळे मुलांची 100% प्रगती होते. मी याची तुम्हाला पूर्ण खात्री देतो. थँक्यू, धन्यवाद.